नमस्कार म्हणतो. मी बरीचशी पुस्तकं विकत घेतो, ती वाचतो. त्यासोबत महाराष्ट्रभरातून अनेक कवी, लेखक मला पुस्तकही पाठवत असतात. त्याच्यावर साहजिकच अभिप्रायाची अपेक्षा असते त्यांना. अशा पुस्तकांची थप्पी घरात पडलेली असते आणि कामाच्या दबडग्यामुळं अनेक पुस्तकं वाचायची राहून जातात. त्यावेळेस दररोज आपण ज्यावेळेस बाहेर निघतो कामाला, त्यावेळेस त्यातली बरीचशी पुस्तकं असं म्हणतात की अरे किती दिवस झालं तुझ्या घरी आलोय आणि तू वाचत का नाहीस आम्हाला. ती पुस्तकं बोलतात असं मला नेहमी वाटतं. त्यात कवी, लेखक, कादंबरीकार, समीक्षक वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळं भावना विश्व त्यांनी त्यात मांडलेलं असतं. ते आपण वाचलं पाहिजे असं माझ्या मनाला सतत वाटत राहतं. माझं मन सुद्धा खात राहतं. अरे किती दिवस झाले आपण पुस्तक आणले घेऊन. तर असंच एक पुस्तक गेले 3-4 महिने माझ्या यादीत होतं. त्याचं नाव आहे काळीच कळा. डॉक्टर श्रीकांत पाटील, मराठी साहित्यातलं एक महत्वाचं प्रयोगशील नाव. डॉक्टर श्रीकांत पाटलांनी अनेक साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. काळाच्या ओघामध्ये नाट्यछटा कोणी लिहित नाही, परंतु नाट्यछटा हा प्रयोग सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार खूप आहेत. अनेक ठिकाणी अभ्यास मंडळावर ते काम करत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि असा बहुआयामी लेखक ज्यावेळेस काळीच कळासारखी एखादी कादंबरी लिहितो आणि सुषमा सारख्या एखाद्या लढाऊ स्त्रीची गोष्ट त्यात लिहितो, दारिद्र्यातून दारिद्र्याकडे जाणारा प्रवास ज्यावेळेस अतिशय ताकदीने ह्या कादंबरीत रेखाटतो, त्यावेळेस ही कादंबरी आपल्याला जवळची वाटते. त्यातली सुषमा, राणी, संपत, सुजित, उदय ही सगळी पात्र आपल्याच अवतीभोवती कुठंतरी आपण पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. फक्त ती आपल्याला शब्दात मांडता आली नाही. ते जाणवत राहतं. ते पाटील सरांनी याच्यात खूप ताकदीनं मांडलेलं आहे. प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांनी ब्लर्ब लिहिलेला आहे. ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या कादंबरीची भाषा ही वारणा काठची आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावते आणि अनेक गावं, अनेक प्रदेश समृद्ध करीत, सुपीक करत ते पुढे पुढे जाते. आणि ह्या वारणा काठच्या गावांमधली जी बोली भाषा आहे आणि त्या बोली भाषेतले लुप्त होत चाललेले शब्द सुद्धा ह्या कादंबरीच्या अनुषंगाने आपल्याला वाचायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आणि कादंबरी हा अवघड प्रकार हाताळताना डॉक्टर श्रीकांत पाटील ते शिवधनुष्य लिलया पेलतात याची जाणीव होत असते. प्रेम, द्वेष, असूया, ईर्ष्या, वात्सल्य, त्याग या मानवी प्रेरणांचं प्रत्येकारी चित्रण ह्या कादंबरीत अतिशय सक्षमपणे आलेले, समर्थपणे आलेले आहे. मुळातच ग्रामीण वास्तवाच्या परिघात दुर्लक्षितता ही थैथै नाचते. आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये कायम ग्रामीण भागातलं वास्तव मांडताना कायम त्याला विनोदी अंगाने मांडलं गेलेलं आहे. पण तिथलं धगधगीत वास्तव मात्र मांडण्याचा प्रयत्न अनेक कमी लेखकांनी केलेला आहे. त्यातली सुषमा जी आहे ही काळीच कळाचं प्रतीक आहे. ही एक लढाऊ स्त्री आहे. एक लढाऊ स्त्री आणि तिचा सगळा जीवन संघर्ष पट मांडताना 210 पानं आपण वाचतच राहतो आणि कादंबरी प्रचंड खिळवून ठेवते. यातलं प्रवाहीपण, यातले संवाद, यातल्या निवेदनाची भाषा सातत्यानं वाचकाच्या मनाची पकड जी पहिल्या पानापासून घेते तर शेवटच्या पानापर्यंत ती पकड सुटतच नाही. ही कादंबरी 2000 नंतरच्या मराठी साहित्याच्या कालखंडातली एक महत्वाची कादंबरी असं बिरादार सर म्हणतात.
माणूस किती जवळचा असला, घरातला असता, रक्ताच्या नात्याचा असेल, तरी त्याची हाव थांबत नाही. हे शहर असो किंवा खेड यातले वास्तव आहे. आणि हे ग्रामीण वास्तव अतिशय चांगल्या पद्धतीनं पाटील सरांनी टिपलेलं आहे. पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना दिलेलं दुय्यम स्थान, पुरुषांची असणारी स्वैरता, त्याचं दोन्ही चित्रण अतिशय संतुलित भाषेत पाटील सरांनी केलं. ही कादंबरी लिहित असताना त्यांना आलेले अनेक जीवनानुभव यात ठळकपणे जाणवतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि कादंबरी वाचताना हे मला जाणवलं की एखाद्या घरात समजा पुरुषानं व्यभिचार केला, तर त्याला त्याची बायको आणि मुलं आणि घरचे घरातून हाकलून देतात का? नाही देत. पण त्याच उलट त्याच घरातल्या स्त्रीनं, सुनेनं चुकूनही एखाद्या परपुरुषाकडं नजर चुकीने पाहिलं आणि ते घरच्यांच्या लक्षात आलं, तर ह्या पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये त्या स्त्रीला घरात ठेवलं जातं का? तर नाही. म्हणजे पुरुषांनी कसंही वागलं तरी चालेल, पण स्त्रीनं मात्र स्वतःला बंधनात जखडून ठेवलंच पाहिजे, हा आपला आदिम नियम आहे. मी म्हणतो स्त्रियांनी कसंही वागावं, स्वैराचारी व्हावं, ह्या मताचा मी नाही. फक्त मी त्या पुरुष सत्ताक व्यवस्थेमधला महत्वाचा पायंडा मी तुम्हाला सांगितला. त्यांच्या तरल लेखन शैलीचा गोडवा हा त्यांच्या अभिनव शब्दकळेतून, कादंबरीतून पानोपानी आपल्याला अनुभवता येतो. एखादा चलचित्रपट पाहिल्यावर आपल्याला जसं समाधान लाभतं ना, तसं ही कादंबरी वाचल्यावर आपल्याला अतिशय चांगलं समाधान लागतं. त्याची वैशिष्ट्ये, त्या कादंबरीची वैशिष्ट्ये म्हणजे भाषेची बहुप्रसवता, त्यातील सुंदरता, विविध शब्दकळा, म्हणी, वाक्प्रचार, साध शब्द खुबीने आलेले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीतील शब्दकळा या कादंबरीकाराच्या शैलीला लढिवाळपणा आणतात, गोडवा आणतात. त्या दृष्टीने हात्री, एंदाळ्यानं, चिंबून, ऐसं, कलटी, वडा, पुक्त, जोडणा, कुळांबलं, उमका, तोंडगळ, पोटुशी, आजुरा, डबरा, दचमाट असे अनेक शब्द या शब्दकळांमधून कादंबरीभर वाचायला मिळतात. या कादंबरीची गोष्ट मी सांगणार नाही, पण ही कादंबरी नायिका प्रधान आहे, स्त्री प्रधान आहे. स्त्री संघर्षाचा एक विशाल पट मांडणारी, स्वार्थलोलुप वृत्तीची माणसं जवळच्या माणसांवरती सुद्धा अन्याय करायला मागे पुढे पाहत नाही, त्याची सगळ्यात जास्त शिकार होते ती स्त्री, सगळ्यात जास्त ससे होलपट होते ती स्त्रीची. आणि अशीच एक अगतिक स्त्री त्या कादंबरीत मांडण्याचा अतिशय चांगला प्रयत्न पाटील सरांनी केलेला आहे. ह्या लेखकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर प्रभावी व्यक्तिचित्रण जशीच्या तशी डोळ्यासमोर उभं करण्याचं कसब या लेखकानं साधलेलं आहे. प्रत्येक प्रसंगानुरूप भाषा असेल, मार्मिक संवाद असतील, पात्रानुरूप साधी पण रसाळ भाषा असेल, वाचकांची जिज्ञासा कायम ठेवून लेखन शैली अतिशय चटकदारपणे मांडण्यासाठी प्रत्येकारी वर्णन असतील, त्यातली नाट्यमयता असेल, ग्रामीण बोलीभाषा असेल, हे सगळं काळीत कळा ह्या कादंबरीत अतिशय चांगल्या पद्धतीने येतात. त्यामुळे आत्ताच्या काळातली मी वाचलेल्या पुस्तकांपैकी ही महत्वाची कादंबरी आहे, चांगली कादंबरी आहे, दर्जेदार कादंबरी आहे. ही आपण वाचलीच पाहिजे. धन्यवाद.